नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता मानिनी आई गुरुजींना सांगत असते की सध्या माझ्या मुलांच्या आयुष्यात खूपच संकट येत आहेत. तर यावर उपाय म्हणून आता साठे गुरुजी मानिनीला सांगतात की तुला घरात एक महापूजा ठेवावी लागेल. त्यानंतर कदाचित मुलांवरची संकट दूर होतील. तर त्याचमुळे आता मानिनी देशमुखांच्या घरात मोठी पूजा ठेवते आणि त्या पूजेत जोडीने पार्थ, काव्या आणि नंदिनी जीवाला पूजा करायची असते. तर पूजेत बसताना काव्याचं मंगळसूत्र हे खाली पडतं. त्यावेळेस आता गुरुजी सांगतात की तू साधं तिला मंगळसूत्र घाल. खरं तर पार्थची इच्छा नसताना त्याला काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालावं लागतं. त्यावेळेस काव्याला खूपच आनंद होत असतो की पार्थ आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालत आहे. त्यावेळेस काव्या जीवाबद्दल काही विचार करत नसते. तिचं पूर्ण लक्ष पार्थवर असतं. तेच दुसरीकडे जीवा हा सारखा नंदिनीच्या मागे लागलेला असतो की तू मला माफ कर. आपल्यात नवरा बायकोचं नातं नसलं तरी आपण मैत्रीचं नातं ठेवू शकतो. कदाचित पुढे जाऊन आपल्याला प्रेमही होईल. आपण एकमेकांना समजून घेऊ. आपल्या नात्याला आपण वेळ देऊ. आपलं लग्न कशा परिस्थितीत झालं हे तुलाही माहिती आहे नंदिनी, म्हणून मला थोडासा वेळ हवा होता. पण यापुढे मी तुझ्याशी काहीच लपवणार नाही. आणि जर का आपण वेगळे झालो तर आपलं कुटुंबही वेगळं होईल. हे चालणार आहे का तुला? तर आता जीवाचं बोलणं नंदिनीला पटतं आणि ती आता होकार देते.